नमस्कार, आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज. मी रसिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने आयोजित केलेल्या 27व्या रानजाई महोत्सवाला सुरुवात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते निगडी येथील नियोजित महापौर निवासस्थानाच्या जागेत भरलेल्या या फुले, फळे, भाज्या आणि बागा प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशी विदेशी फुले, विविध प्रकारची फळे, औषधी वनस्पती, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या विविध कलाकृती, विविध प्रकारची शोभेची झाडे, फुले आदींचा समावेश आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळते. नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी या प्रदर्शनात विविध प्रकारच्या स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. देशी विदेशी रंगीबेरंगी फुले, झाडे या प्रदर्शनात पाहून ऐन उन्हाळ्यात पिंपरी चिंचवडकर सुखावल्याचं पाहायला मिळते. सेवितम् कपित्थजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् गजाननं भूतगणादिसेवितम् कपित्थजम्बूफलसारभक्षितम् उमासुतवरणम् नमामि विघ्नेश्वर. या ठिकाणी वर्षापासून आपण या उपक्रमाचे आयोजन करतो. यावर्षीचं आयोजन करताना आणि नागरिकांना काय सांगतो? सर्वात आधी तर 27 वर्षापासून एखादा आपण टिकून ठेवत असो तर मला वाटतं संपूर्ण गार्डन विभागाचं अभिनंदन आहे. 27 वर्षापासून आपण याचा ऑर्गनायझेशन करत आलोय आणि नेहमी खूप चांगला प्रतिसाद लोकांचा पण राहत आहे. आता पण जे आपण बघितला, जे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स आपण घेतले त्याच्यामध्ये आपल्या ड्राय इन्स्टॉलेशनचा असो किंवा आपला फुलांपासून रंगोळीचा असो किंवा आता इतर प्लांट्सचे असो किंवा आमचे वेगवेगळे झोनल ऑफिसर जे गार्डनचे आहे त्यांच्या मार्फत करण्यात आलेली कलाकृती असो. आय थिंक एक मेजर फोकस वेस्ट टू वंडर, वेस्ट टू आर्टवर देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे जे वेस्ट मटेरियल्स आहे त्यांच्यापासून कसा आपण गार्डन्सशी रिलेटेड कसा आपण आयटम्स क्रिएट करता येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळपास मॅक्सिमम स्टॉल्स आपले नर्सरीज किंवा प्लांट्सच्या संदर्भातला, त्याच्यामध्ये कट फ्लावर्स असतील, आपले काही व्हेजिटेबल्स असतील त्या संदर्भातला आहे. आणि याच्या व्यतिरिक्तच जे काही आपली वेगवेगळे प्रकारचे फक्त झाडांचे व्यतिरिक्त सुद्धा काही आपल्या याच्यामध्ये कलाकृती आहे, काही आर्ट कॉम्पिटिशन आहे. आपला कॅलिग्राफीचा उद्या आपण घेतोय. आज आपण फूल आणि झाडांच्या संदर्भातला आपण कलाकृतीचा एक आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ठेवलंय. तर असं वेगवेगळे प्रकारचे आपण डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा ठेवले. माझी लोकांना सर्वांना हीच विनंती राहील, जास्तीत जास्त नंबर्समध्ये त्यांनी येऊन या संपूर्ण ऑर्गनायझेशनला सक्सेसफुल करावं. धन्यवाद. महानगरपालिकेने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली, काय वेगळंपण यावर्षी काय वाटतं? आज जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रानजाई महोत्सव केलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं, फुलं, पाने बघायला मिळतात. त्यांच्या असंख्य व्हरायटीज बघायला मिळतात जे की आपण बघितलेलेही नसतात. त्यामध्ये इंडोर प्लांट असेल, आउटडोर प्लांट असेल, त्यानंतर जे गुलाब वगैरे असेल, झेंडू असेल, त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळालेल्या आहेत. काय वाटतं यावर्षीचा जो आहे त्यामध्ये वेगवेगळं त्यांनी ज्यांची ती ठेवण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी, जे की आपण नॉर्मली कुंड्यांमध्येच ठेवतो, इथे त्यांनी वेगवेगळ्या बॉटल्स जे की भरण्या वगैरे आपण बघू शकतो त्यामध्ये यूज केलेल्या आहे. आपण जे घरी पण यूज करू शकतो हे बघून. एकंदरीत तुम्ही या प्रदर्शनाला भेट दिली, काय वेगळ्या प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी वस्तू वगैरे पाहायला मिळालं? पिंपरी चिंचवडने अरेंज केलेल्या या प्रदर्शनामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळाल्या. वेगवेगळ्या प्रकारची फुलं, फळं आणि परत टाकाऊपासून टिकाऊ केलेल्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, डेकोरेशन्स हे खूप छान तऱ्हेने अरेंज केलेले आहेत त्यांनी. तसेच चंद्रयानाचे वगैरे स्टॅच्यूज आहेत तेही छान आहेत. इथे आल्यानंतर छान वाटलं. वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळाली, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, रांगोळ्या, रामाची रांगोळी, स्वस्तिक वगैरे खूप छान प्रकारे काढलेले आहे त्यांनी. आणि सगळ्यांनी येऊन छान, तुम्हाला खूप वेगवेगळी माहिती मिळेल, त्यामुळे सगळ्यांनी आलेलं चांगलंच आहे. नाव सांगा तुम्ही. मी स्नेहल शिंदे. आम्ही सगळ्या जणी आकुर्डीमधून आलेलो आहोत. पुढे
कंपनीचं CSRचं जे काम बघतात ते सिंग सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहशहर अभियंता मनोज शेट्या सर, गलबले सर सर्वच उपस्थित आहेत. त्यांचं देखील नामोल्लेख माझ्याकडून राहिला होता. त्यांचं देखील मनपूर्वक पुढील सूत्र जनसंपर्क अधिकारी श्री प्रफुल्लजी पुराणिक साहेब यांच्याकडे देत. आयुक्त साहेब या ठिकाणी उपस्थित राहतील. त्यानंतर दीपप्रज्वलन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये अतिशय चांगल्या समारंभानंतर उद्याने व शिल्पकला प्रात्यक्षिक व मुलाखत प्रसिद्ध शिल्पकार शिल्पकार देखील आहेत. आद्य शंकराचार्यांचं त्यांनी 108 फूट उंचीची मूर्ती त्यांनी स्वतः बनवली आहे. त्यातली देखील त्यांनी अतिशय मुलाखत घेणारी व्यक्ती सुद्धा सामान्य नाही आहे, तर असामान्य आहे. पोलीस खात्याला त्या बाबतीत अतिशय मोलाचं मार्गदर्शन करणारे डॉक्टर गिरीश चरवड आज ही मुलाखत घेतील. गुन्हेगारांना त्या म्हणजे पोलीस खात्याला गुन्हेगारांच्या शोध मोहिमेसाठी मोलाची साथ देणारे त्याचप्रमाणे मदत करणारे श्री विजय सेन आहेत, चित्रकार आहेत आणि त्यांचा देखील या क्षेत्राला लाभलेला काही क्षणातच आपल्याला त्यांची मुलाखत या ठिकाणी होईल. काही प्रात्यक्षिक देखील आपल्या रेडिओवर दाखवतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता नाथब्रह्म संगीत फेममध्ये किंवा अनेक पिक्चरमध्ये आपण त्यांना पाहिलेलं असेल. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची, पाहण्याची, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करण्याची संधी आपल्याला या महोत्सवामध्ये लाभणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना या चांगल्या उपक्रमाचा लाभ घेता येईल. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. स्टेजवरील सर्व सन्मान्य अतिथींचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करतो आणि माझे मित्र रमेशजी भोसले साहेब यांना श्री रमेशजी भोसले. मोटा बेटा दिया माना इतना तो इसका ही काम अगर रहेगा पेड़ काटने के बाद घर के ऊपर गिरता है. हो घेऊन ठेवतो ना.
उल्टा हो गया वो, ये उल्टा हो गया, लेकिन ग्राउटिंग हो गया उसका। नहीं वो यहाँ करते हैं पाइप, अच्छा नहीं लगता बार किसी का। मैंने इसको बता दिया था यामध्ये आपल्या सगळ्यांचा देखील सहभाग आपला देखील फीडबॅक सुद्धा त्यांना देखील उपयोगी पडेल. वेगवेगळ्या पार करण्याचा पालिकेचा संकल्प आहे. त्याकरता आपल्या सगळ्यांचा फीडबॅक आपण नक्की द्या. त्याचबरोबर फार न घडता महापालिकेचा उद्यान विभाग हा वर्षभर फ्री कॅम्पेसाठी झटत असतो. या